सत्तेवर येण्यापूर्वी सगळीच मंडळी रामोशी समाजाला न्याय देऊ असं सांगत होती, मात्र आत्तापर्यंत रामोशी समाजाला कुणीही न्याय दिला नाही। रामोशी समाजाची अनुसूचित जाती जमातीमध्ये गणना करावी अशी आमची माफक अपेक्षा आहे, मात्र कुणीच आम्हाला न्याय देत नाही। रामोशी समाजाच्या पोटी जन्माला आम्ही आलो हा आमचा गुन्हा आहे का, अशा प्रकारच्या भावना रामोशी समाज व्यक्त करत आहे। जुन्नर तालुक्यातील रामोशी समाजाच्या वतीनं आपल्या मागण्यांचे निवेदन जुन्नर तहसीलदार यांना देण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, जुन्नर। जुन्नर तालुक्यातील रामोशी बेरड आणि बेरड समाजाच्या वतीनं आम्ही माननीय तहसीलदारांना ते निवेदन देतो। निवेदन देण्यापाठीमागचं कारण असं की आमचा समाज हा लढाऊ होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बैरजी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते। मॅडम, तुम्हाला जे मागण्यांचं निवेदन मिळालेलं आहे, तुम्ही काय करणार आहे पुढे? आता हे बेरड रामोशी या जमातीच्या वतीने एक निवेदन प्राप्त झालेलं आहे की या जातीचा जमातीचा समावेश अनुसूचित जमाती या वर्गामध्ये करण्यात यावा। ह्या पद्धतीनं आम्ही हे मॅडम, वारंवार ही लोक अशा प्रकारचे निवेदन देतात, आंदोलन करतात, प्रश्न मार्गी लागत नाही। यांचं काही चुकतंय का किंवा यांची तक्रार खोटी असते का, काय नेमकं होतं? हे हा स्तरावर आपले तालुका स्तरावरचा हा निर्णय नाही आहे। शासनाला आम्ही हे निवेदन यांचं पाठवून देऊ, त्या स्तरावर त्या पद्धतीनं जे त्यांचा निर्णय होईल त्यानुसार जर ह्या जमातीला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय हा शासन स्तरावरचा आहे, ज्यात आम्ही आपलं यांचं निवेदन आम्ही वरील स्तरावर पाठवून देऊ। अध्यक्ष क्रांतीवीर उमाजी नाईकांचं, माननीय दौलत नाना चितोळे यांचा, दौलत नाना आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, दौलत नाना आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, दौलत नाना आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। अध्यक्ष क्रांतीवीर उमाजी नाईकांचा विजय असो, अध्यक्ष क्रांतीवीर उमाजी नाईकांचा विजय असो। आमच्या समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे। आमच्या समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे। घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या रामोशी समाजाच्या वतीनं आम्ही माननीय तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो। यापूर्वी आम्ही 6 महिन्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यावरती रामोशी समाजाचे भव्य असे मोर्चे काढले होते। दौलत नाना चितोळे यांच्या जय मल्हार क्रांती संघटनेच्या आधिपत्याखाली हे सर्व मोर्चे यशस्वी झाले। सरकारला आम्ही निवेदन दिलं, सरकारने आमच्या बऱ्याचशा मागण्या या मान्य केलेल्या आहेत। राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा समावेश केला आणि शासकीय पद्धतीने त्यांच्या जयंती व्हावेत म्हणून त्याला मान्यता दिली। बिवडी या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक सुद्धा उभारण्यात आलं, परंतु आमची प्रामुख्याने मागणी अशी होती की आमचा हा जो काही बेरड आणि रामोशी समाज आहे हा विमुक्त जातीमध्ये आहे। तसं पाहिलं तर 1952 साली जो घटनेमध्ये दुरुस्ती केली गेली, त्या 52 साली घटनेमध्ये दुरुस्ती केल्यानंतर आमचा जो समाज आहे तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असं घोषित करण्यात आलेलं होतं, पण त्या ठिकाणी या समाजाच्या वरील असणारे जे काही गुन्हेगारी स्वरूपाचा शब्द आहे तो मागं घेऊन त्याला जाती आणि जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। परंतु महाराष्ट्र सरकार वगळता अन्य सर्व राज्यांमध्ये आमचा समाज जो आहे तो SC आणि ST या कॅटेगरीमध्ये मोडतो, पण महाराष्ट्रामध्ये मात्र या राजकीय लोकांनी अद्याप कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती विचार केला गेला नाही आणि 1976 पासून आम्हाला या सगळ्या सुविधा मिळणं अपेक्षित होतं, पण अद्याप आम्हाला अशा प्रकारच्या सुविधा मिळालेल्या नाहीत। जर कर्नाटक राज्यामध्ये तो ST मध्ये असेल, केरळमध्ये तो जर SC मध्ये असेल, तर आमचा हा जो समाज आहे हा महाराष्ट्रामध्ये SC किंवा ST मध्ये समाविष्ट करावा या मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि इथून पुढे सुद्धा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50 ते 60 लाख आमचा समाज आहे। आम्ही सर्व समाज एकत्र करून यापुढे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे छोटे मोठे उठाव नाही तर एकदम क्रांतिकारी मार्गाने आम्ही सरकारकडे मागण्या मागणार आहोत। फक्त एकच, आम्ही जरी लढाऊ प्रवृत्तीचे असलो तरी कुठल्याही प्रकारचं गालबोट या महाराष्ट्रामध्ये लागणार नाही, जुन्नर तालुक्यामध्ये लागणार नाही। शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने आम्ही आमच्या मागण्या मान्य करू, एवढंच मी जुन्नर तालुक्यातील रामोशी समाजाच्या वतीनं शंकर विष्णू गोफणे मी आपल्याला निवेदन करू इच्छितो। अध्यक्ष क्रांतीवीर उमाजी नाईकांचा, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही। अध्यक्ष क्रांतीवीर उमाजी नाईकांचा, माननीय दौलत नाना चितोळे साहेबांचा। खऱ्या अर्थाने हा रामोशी समाज मागासलेला आहे आणि अल्पसंख्याक आहे।
तसं खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचं हे ठिकाण आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निष्ठावंत तर इंग्रजांच्या काळात क्रांतिकारक समजणारा हा समाज म्हणजे रामोशी समाज आहे। तरी आज गेली 70 वर्ष झालं देश स्वातंत्र्य झाला, मग क्रांतिकारक जर समाज हा आहे तर ह्या समाजाकडे आजही 70 ते 72 वर्ष झालं जर पाहिल्या जात नाही तर याचा अर्थ काय? असं शासनाने हा चांगल्यापैकी निर्णय घ्यावा आणि आमच्या समाजाला आमच्या समाजाची आर्थिक उन्नतीसाठी शासनाने अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट करून घ्यावा अशी मी विनंती आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याच्या वतीनं करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय मल्हार, जय उमाजी। उमाजी नाईकांचा, क्रांतीवीर उमाजी नाईकांचा। आमच्या मागण्या, मी राजेंद्र सोनू मंडलिक, जुन्नर तालुका, आम्ही मागणी करतो की आम्हाला अनुसूचित जाती जमातीत घ्यावं। आमच्या समाजावर इतका अन्याय झालेला आहे की आम्हाला आजपर्यंत दऱ्याखोऱ्यात राहावं लागलं। दऱ्याखोऱ्यात राहत असताना आम्हाला आमच्या केसेस या आम्हाला पारंपरिक पद्धतीने आम्हाला सोसाव्या लागल्या आणि आम्हाला शिक्षणापासून सुद्धा वंचित राहावं लागलं, नोकऱ्यांपासून वंचित राहावं लागलं। आमच्या जमिनीसुद्धा इतर लोकांनी लाटण्यात आल्या आणि याचा परिणाम आमच्या मुलांवर झाला, आमच्या समाजावर झाला। आजही आमच्या समाजाला दुर्लक्षित केलं जातं व आम्ही सांगा तुम्ही आम्हाला आमच्या समाजात जन्म येणे का आम्ही काय चुकीचं केलं आहे का रामोशी म्हणून जन्माला आलो ही आमची चूक आहे का? आम्हाला 70 वर्ष झाले का आम्हाला याच्या आधी सरकार म्हणले काय तुमच्यासाठी हे करू ते करू, कुणीही काही केलं नाही। या सरकारने सुद्धा आमच्यासाठी काही केलं नाही। आमच्या समाजाला कुणी अंत पाहू नका। आमच्या समाजाचा तुम्ही जर अंत पाहिला तर आम्ही रस्त्यावर उतरायला सुद्धा घाबरणार नाही, मागे पुढे पाहणार नाही, ही समाजावर त्यांनी सांगतो। उमाजी नाईकांचा उमाजी नाईकांचा आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। आमच्या रामोशी समाजावर बराचसा अन्याय होत आहे का? आमच्या रामोशी समाजाच्या बरेचसे घरकुलं व इतर योजना मिळत नाही, शासन त्याची दखल घेतली पाहिजे। आमच्या ह्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। क्रांतीवीर उमाजी नाईकांचा, क्रांतीवीर उमाजी नाईकांचा।